नमस्कार. मी दीपक मुरलीधर पवार. मी मूळ जळगाव जिल्ह्यातील चांदसर तालुका धरणगाव येथील रहिवासी. माझे वडील मुरलीधर गंगाराम पवार हे राजकीय क्षेत्रात हे काही वर्ष आमदार होते आणि मी जन्माने नाही, परंतु नंतर काही काळाने मला पोलिओ हा आजार झाला. त्याच्यामुळे मी दिव्यांग आहे. परंतु माझ्या प्रबळ इच्छा शक्तीने वडिलांनी मला सांगितलं की तू घरी राहा, माझं सगळं शिक्षण पूर्ण झाल्यावर घरीच काहीतरी आपण तुला व्यवसाय करून देतो. परंतु माझ्यात काहीतरी काम करण्याची जिद्द होती. त्यामुळे मी प्रथम जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मी प्रथम माननीय प्रल्हादराव भाऊ त्यांनी मला जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत काम करण्याची संधी दिली. पुढे 1992 साली त्यांनीच मला राज्य सहकारी बँकेत अधिकारी श्रेणीत मला काम करण्याची ती संधी उपलब्ध करून दिली. मग मी 1992 साली मुंबई येथे स्थायिक झालो. मुंबईला अंधेरी येथे लोखंडवाला कॉम्प्लेक्स मध्ये मी राहतो. नंतर मी जवळपास 25-30 वर्ष राज्य सहकारी बँकेत मध्ये सर्व्हिस केली आणि मी 2020 साली सेवानिवृत्त झालो. मग आता सेवानिवृत्त झाल्यावर करायचं काय, त्याच अनुषंगाने माझ्या मनात सुद्धा एक विचार झाला की आपण सहकार क्षेत्रात मी काम केलं, सहकार क्षेत्राविषयी किंवा मी अनेक ठिकाणी फिरतो. मी जरी दिव्यांग असलो तरी मी लहानपणापासून अगदी सायकल पासून ते आज मोठी मोटार XL6 गाडी मी चालवतो स्वतः. माझ्याकडे जिद्द असल्याने मी काही असा बसून राहिलो नाही घरात किंवा कोणावर डिपेंड न राहण्याचं माझं सवय होती. त्यामुळे मी त्याच्यावर मात करून मी जगण्याचा, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आणि मी असा आज माझं वय 62 आहे. अशी अतिशय मी आनंदाने स्वच्छंदेने मी सिंगापूरला देखील जाऊन आलो. तिथे मी 15 दिवस होतो. किंवा माझ्या बँकेच्या प्रशिक्षणा दृष्टीने मी पूर्ण भारतात फिरलेलो आहे. दिल्ली, कन्याकुमारी, कोडाईकनाल सगळीकडे मी जाऊन आलो. ताजमहाल सगळीकडे फिरण्याची मला फार हौस असल्याने मी असेही मधून मधून ट्रिप करत असतो. माझ्या या संपूर्ण 62 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मला जे अनुभव आले ते मी लोकांनी शेअर करावे अशी माझी इच्छा आहे. की आपले सण, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, मी राजकीय घराण्यात असल्याने मला त्याच्याबद्दलही आवड आहे. त्यामुळे काही राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, समाजात आपण जे बघतो इकडे तिकडे, मला जे ज्ञान उपलब्ध आहे त्यात मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे माझं थोड्याच दिवसात YouTube चॅनल येईल. ते आपण सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा